मुलांनो, तुम्ही कधी रस्त्यावर सायकल चालवताना पाहिली आहे का? जेव्हा एखादा चालक सायकल थांबवू इच्छितो तेव्हा तो ब्रेक लावतो. अशा प्रकारे सायकल हळूहळू मंदावते आणि शेवटी थांबते. या कारणासाठी कोणती शक्ती जबाबदार आहे हे तुम्हाला माहिती आहे का? आज आपण करणार शोधणार आहोत. इयत्ता 8वी भौतिकशास्त्राचा घर्षण हा अध्याय देखील शिकणार आहोत. जाणून घेण्यासारखे मुद्दे. घर्षणाची व्याख्या. घर्षणाचे प्रकार. घर्षणाचे उदाहरण. घर्षणावर परिणाम करणारे घटक. घर्षणाचे वाढवणारे आणि कमी करणारे घटक. घर्षणाचे फायदे. घर्षणाचे तोटे. अतिमहत्वाचे शब्द. घर्षण. स्थिर घर्षण. सरकते घर्षण. वंगण. बॉल बेअरिंग्स. ड्रॅग खेचणे. द्रव घर्षण. हा घर्षणाचा स्मृती नकाशा आहे. आपण रस्त्यावर चालत असताना पडतोच असे नाही, पण ओल्या पृष्ठभागावर चालताना आपण पडतो. चला कारण शोधूया. पाय आणि रस्त्यामधील घर्षणामुळे आपण रस्त्यावर सुरक्षितपणे चालतो. पण ओल्या पृष्ठभागावर चालताना घर्षण कमी असते आणि त्यामुळे आपण पडण्याची शक्यता असते. संपर्कात असलेल्या दोन किंवा अधिक वस्तू एकमेकांच्या सापेक्ष हलतात किंवा हालचाल करण्याची प्रवृत्ती असते, तेव्हा घर्षण बल किंवा घर्षण उद्भवते. हे दुसऱ्या वस्तूच्या पृष्ठभागावरील एखाद्या वस्तूच्या हालचालीचा होणारा प्रतिकार आहे. ते नेहमी गतिमान वस्तूच्या विरुद्ध दिशेने कार्य करते. हे बल सापेक्ष गतीमध्ये असलेल्या वस्तूंच्या पृष्ठभागाच्या भौमितिक असमानतेमुळे निर्माण होते. घर्षणामुळे खालील परिणाम होऊ शकतात. घर्षण गतीला विरोध करते. त्यामुळे संपर्कात असलेल्या पृष्ठभागावर झीज होते. त्यामुळे उष्णता निर्माण होते. घर्षणाचे प्रकार. घर्षणाचे दोन मूलभूत प्रकारांमध्ये वर्गीकरण करता येते.
स्थिर घर्षण, गतिज घर्षण, स्थिर घर्षण. स्थिर स्थितीत असलेल्या वस्तूंना होणाऱ्या घर्षणाला स्थिर घर्षण म्हणतात. उदाहरणार्थ, सर्व वस्तू पृथ्वीवर स्थिर स्थितीत राहण्यासाठी कठोरपणे भक्कमरित्या ठेवलेल्या असतात. गतिज घर्षण. पॉडच्या हालचाली दरम्यान असलेल्या घर्षणाला गतिज घर्षण म्हणतात. गतिज घर्षणाचे आणखी वर्गीकरण करता येते. सरकणारे घर्षण, फिरणारे घर्षण. जेव्हा एखादे शरीर दुसऱ्या शरीराच्या पृष्ठभागावरून सरकते तेव्हा संपर्कात असलेल्या पृष्ठभागांमधील घर्षणाला सरकते घर्षण म्हणतात. जेव्हा एखादे शरीर दुसऱ्या पृष्ठभागावरून फिरते तेव्हा संपर्कात असलेल्या पृष्ठभागांमधील घर्षणाला फिरते घर्षण म्हणतात. रोलिंग, फिरते घर्षण हे सरकत्या घर्षणापेक्षा कमी असते. संपर्क क्षेत्र कमी असल्याने म्हणूनच वाहने, ट्रॉली, सुटकेस इत्यादींमध्ये चाके दिली जातात. घर्षणावर परिणाम करणारे काही घटक खाली दिले आहेत. पृष्ठभागाचे स्वरूप. एखाद्या वस्तूला खडबडीत पृष्ठभागावर हलवणे कठीण असेल, परंतु आपण ती गुळगुळीत पृष्ठभागावर सहजपणे हलवू शकतो, कारण वेगवेगळ्या पृष्ठभागांमध्ये घर्षण वेगवेगळे असते. शरीराचे वजन. सायकलच्या वाहकावर कोणताही भार न टाकता सायकल चालवणे सोपे आहे. वाहकावर भार ठेवल्याने ती हलवणे कठीण आहे, कारण वाहकावरील वजन टायरच्या पृष्ठभागाच्या आणि रस्त्याच्या घर्षणात वाढ करते. संपर्क क्षेत्र. दिलेल्या वजनासाठी घर्षण थेट दोन पृष्ठभागांमधील संपर्क क्षेत्राशी संबंधित असते. जर संपर्क क्षेत्र जास्त असेल तर घर्षण देखील जास्त असेल. रोड रोलरचा पाया रुंद असतो, त्यामुळे तो रस्त्यावर जास्त घर्षण देतो. परंतु सायकलमध्ये सर्वात कमी घर्षण होते, कारण टायरच्या रस्त्याच्या पृष्ठभागाशी संपर्क क्षेत्र कमी असतो. घर्षण वाढवणे आणि कमी करणे. संपर्क क्षेत्र. संपर्कात असलेल्या पृष्ठभागांचे क्षेत्रफळ वाढवून घर्षण वाढवता येते. उदाहरणार्थ, सायकलीमधील ब्रेक, शूज, गतिरोधक खंड असे समायोजित करावे लागतात की ते चाकाच्या रिमच्या शक्य तितक्या जवळ असतील, जेणेकरून घर्षण वाढेल.
वंगण वापरणे. घर्षण बल कमी करणाऱ्या पदार्थाला वंगण म्हणतात. उदाहरणार्थ ग्रीस, नारळ तेल, ग्रेफाइट, एरंडेल तेल इत्यादी. वंगण संपर्कात असलेल्या शरीरांमध्ये अनियमित पृष्ठभागांमधील अंतर भरतात. यामुळे एक कुळकुळीत थर मिळतो. ज्यामुळे त्यांच्या खडबडीत पृष्ठभागांमधील थेट संपर्क टाळता येतो. बॉल बेअरिंग वापरणे. रोलिंग फिरते, घर्षण स्लायडिंग सरकत्या घर्षणापेक्षा कमी असल्याने बॉल बेअरिंगच्या छोट्या पोलादी गोळ्या वापरासह स्लायडिंग सरकते घर्षण रोलिंगने फिरत्या घर्षणात बदलले जाते. त्याचं कारणास्तव सायकल हबच्या बेअरिंगमध्ये लीड शॉट्स शिसाचे गोळे वापरले जातात. घर्षणाचे फायदे. आपल्याला दैनंदिन कामासाठी घर्षण आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील बहुतेक परिस्थितींमध्ये ते इष्ट आहे. घर्षणामुळे आपण वस्तू हातात धरू शकतो. घर्षणामुळे आपण रस्त्यावर चालू शकतो. पादत राहणे आणि जमिनीतील घर्षण आपल्याला घसरल्याशिवाय चालण्यास मदत करते. घर्षणामुळे पेनने कागदावर लिहिणे सोपे होते. टायर्स आणि रस्त्यावरील घर्षणामुळे मोटार गाड्या सुरक्षितपणे पुढे जाऊ शकतात. ब्रेक शूज गतिरोधक खंड वरील घर्षण प्रतिकारामुळे ब्रेक लावता येतात. घर्षणामुळे आपण आगपेटी पेटवू शकतो, कपडे शिवू शकतो, गाठ बांधू शकतो किंवा भिंतीवर खिळा लावू शकतो. घर्षणाचे तोटे. घर्षणामुळे एकमेकांशी घासणाऱ्या पृष्ठभागांचा नाश होतो. जसे की मशीनमधील स्क्रू आणि गिअर्स, दातेदार चाक किंवा बुटांचे तळवे. मशीन यंत्र चालवताना घर्षणावर मात करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागतात. यामुळे ऊर्जेचा अपव्यय होतो. घर्षणामुळे उष्णता निर्माण होते, ज्यामुळे मशीनचे भौतिक नुकसान होते. द्रव घर्षण. विद्युतात वायू आणि द्रव पदार्थांचे सामान्य नाव द्रव आहे. हवा खूप हलकी आणि पातळ असते. तरीही त्यातून जाणाऱ्या वस्तूंवर घर्षण बल लावते. त्याचप्रमाणे
पाणी आणि इतर द्रव पदार्थांमधून जाताना वस्तू घर्षण बल लावतात. पदार्थांद्वारे लावल्या जाणाऱ्या घर्षण बलाला ड्रॅग द्रव घर्षणात्मक प्रतिकार असेही म्हणतात. द्रव पदार्थातील वस्तूवरील घर्षण बल द्रव पदार्थाच्या तुलनेत तिच्या वेगावर अवलंबून असते. घर्षण बल वस्तूच्या आकारावर आणि द्रव पदार्थांच्या स्वरूपावर देखील अवलंबून असते. तुम्ही काय शिकलात? घर्षण संपर्कात असलेल्या दोन पृष्ठभागांमधील सापेक्ष गतीला विरोध करते. ते दोन्ही पृष्ठभागांवर कार्य करते. घर्षण संपर्कात असलेल्या पृष्ठभागांच्या स्वरूपावर अवलंबून असते. दिलेल्या पृष्ठभागांच्या जोडीसाठी घर्षण त्या पृष्ठभागांच्या गुळगुळीत स्थितीवर अवलंबून असते. घर्षण दोन्ही पृष्ठभाग एकत्र किती जोराने दाबले जातात यावर अवलंबून असते. जेव्हा आपण स्थिर स्थितीत असलेली वस्तू हलवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्थिर घर्षण कार्य करते. एखादी वस्तू दुसऱ्यावर सरकते तेव्हा सरकते घर्षण कार्य करते. सरकते घर्षण स्थिर घर्षणापेक्षा कमी असते. आपल्या अनेक क्रियाकल्पांसाठी घर्षण महत्त्वाचे आहे. पृष्ठभाग खडबडीत करून घर्षण वाढवता येते. शूजचा तळ आणि वाहनाचे टायर घर्षण वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका करत असतात. घर्षण कधीकधी अवांछनीय नको असते. स्नेहकांचा वापर करून घर्षण कमी करता येते. जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवर फिरते तेव्हा रोलिंग फिरते घर्षण कार्य करते. रोलिंग घर्षण सरकते घर्षणापेक्षा लहान असते. अनेक यंत्रांमध्ये बॉल बेअरिंग्स वापरून घर्षण कमी केले जाते. द्रव पदार्थांमध्ये हलणाऱ्या वस्तूंना योग्य आकार देऊन द्रव पदार्थ घर्षण कमी करता येते.